नमस्कार मंडळी, मी विद्येश कावनकर. तर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विद्येश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशाच सर्व मजेत ना. आता भरपूर दिवसांनी चाललो आहे एकविरेला. म्हणजे मी आहे, माझा मित्र आहे काळ्या, वहिनी आहेत, दादा आहे, श्रद्धा आणि ऋतिक आहे. म्हणजे आम्ही 6 जण चाललो आहे. ॲक्च्युली जाणार होतो 4 व्हीलर घेऊन, पण 4 व्हीलर खूप भेटली नाही नेमकी. मित्राची होती पण ती होती ॲक्च्युली किती 5 सीटरच होती, 5 का 4 सीटरच होती आणि तिचं भाडं पण सांगत होतं जास्त. म्हणून चाललो, चला बोललो मग गाडी काढून जाऊया. परत जायचा होता प्लॅन 2 दिवस अगोदर, पण प्लॅन जरा झाला, फिसकटलं जरा. आज सकाळी निघतोय जरा. तर बघूया आता, ते पण आता वाट बघतात. ते पण बाकीचे पण आले, सर्वात चालले तर मावशीच्या इथं चालले बिल्डिंगमध्ये. मग तिकडून मग आम्ही सर्व निघणार आहोत. तर बघू कसं काय ते. तर मित्राला तर घेतले माझ्यासोबत. त्याला बोललं एकविरेला जायचं आहे, येतोस काय? तर तो बोलला चल येतो ना. तो पण आता कामाला तर नाही आहे, घरीच आहे आता. तो पण आता काम शोधतोय. तो बोलला चल येतो करून. आता निघतो. आता माझी पण गाडी आणायला गेला आहे तो. आता ही भाऊजींची गाडी घेऊन आलो आहे, ज्युपिटर. ही एक गाडी आहे आणि एक माझी राणी आहे आणि दादाची एक गाडी आहे. अच्छा, 3 बाईक घेऊन चाललो आहे. तर बघू किती वाजता निघू ते आता. तर सकाळचे वाजले आता 6:30 झालेत. म्हणजे 6 वाजता निघायचं होतं, पण आता झालं उशीर. तर बघू आता तिकडून किती वाजता निघायचं. आता मावशीकडे जातो, बघतो तयार झालेत का नाही सगळे, तिकडूनच मग निघू. चला तर निघतेले भेटू. गप तू उठलो तेव्हा. तर आलीच सर्व आता सर्व. बहिणी काय दादूस, या अजून 2 आहेत आमचे पार्टनर. त्याला तर आता निघतो थोड्या वेळानं. आता मावशीच्या बिल्डिंग खालून निघतोय. तुम्ही आता अर्ध्या रस्त्यात भेटू आम्ही. त्याच्या गर्लफ्रेंडने आज ब्रेकअप केला म्हणून आली नाही तिथे. आता पोचले पनवेलला. तर नाश्ता करायला थांबले सर्व. पनवेलपर्यंत जशी अवस्था झाली पूर्ण बेकार, लय बेकार झाली अवस्था. हे बघा इकडे कपल बसलेत. चीज वहिनी, चीज. त्या टेबलवर फक्त कपल बसलेत आणि आम्ही दोघं इथे सिंगल. म्हणजे ह्याची पण आहे वासाड्याची. आठवण येते कोणाची? बाबू सोन ना. आता नाश्ता आला इथं. आपला खास डोसा मारलाय, मसाला डोसा. अजून याची काय ऑर्डर आली नाही. अजून मी जर चालू झाला ना, अजून याची ऑर्डर आली नाही. बघू नको, माझा आहे ना अर्धा. हां हां.
आत्ताच पोचलो. पाटी मंदिर आहे, पायथा मंदिर आईचं माहेर घर. तर दोघं जण राहिलेत पाटी, दादा आणि काळ्या. कारण की वहिनीला मी घेऊन आलो पुढे, कारण की गाडी चढत नव्हती ना घाटात, म्हणून वहिनीला मी घेऊन आलो. आम्ही चौघं जण आलो आहे पुढे आता. हा उतरवा खायला ठीक आहे. आता जातो जरा दर्शन घेतो आणि डायरेक्ट वरती येतो. 5 पायरीच्या इथे डायरेक्ट गाडी वरती नेतो. इथं थोडं दर्शन घेतो आणि वरती निघतो. त्यांची वाट बघतो कुठं राहिले तिथे. अगं पहिला जुना होता, आता नवीन बांधलाय. तर बांधून काम चालू आहे इथं. पहिला जुना होता. आता इथं दर्शन घेऊन मग आम्ही तिकडे वरती निघणार आहोत. आमचे दोघं जण आलेत नाही अजून. अवतार जाम बेकार झालाय. चला आता वरती सुरुवात केली आता चढायला. 5 पायरीच्या वरती आलोय. तर दोघे जण गेलेत पुढं. ऊन पण भरपूर लागतोय. दोघं जण येत आहेत. तिघे जण गेलेत पुढे. दमलो लवकर आज. ऊन पण एवढं आहे ना, भरपूर ऊन आहे. हो पुढे कुठे एवढं धावत धावत गेलात? कसं 50ला उठी होते. त्याला पैसे लागत नाही काय नाही. हेल्मेट या साहेब नाखवा नाखवा जीवदानी किती होती? जीवदानीला 1300 होत्या. आणि जीवदानीच्या पायऱ्या कशा डायरेक्ट एक 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 नॉनस्टॉप आहेत त्या पायऱ्या. वहिनी पुढे धावत धावत आल्या आणि आता दमल्यात. हलू हलू चालतायत. तू का आता बोलतोय? कुठे गेल्या त्या पाट्यात अजून? मी पण दमलोय. हेल्मेट बिल्मेट काय ठेवायचं? नाही नाही आम्हाला काय नाही ठेवायचं. मी बाजूला होता. हे पडलो असतो. थोडं पुढे सामान घेतो इथे वरती जायला. पाणी बॉटल, बिस्लरी, कोल्ड्रिंक, चाय, कॉफी, तो वाटा घेऊन आता पुढे जातो. थोडंसंच राहील इथे वरतीच आहे आता. चाय, कॉफी, थंडगार पाणी बॉटल, बिस्लरी, कोल्ड्रिंक, चाय, कॉफी, थंडगार पाणी बॉटल, बिस्लरी, कोल्ड्रिंक, चाय, कॉफी, गप गप मार का
मी शामीर आहे त्याच्यात. मी डायरेक्ट समोर घेऊन जाईल त्यांच्या, बोलेल काका याचाच मोबाईल आहे. वरतून तर दर्शन घेऊन आलो. दर्शन तर झालं एकदम व्यवस्थित, पण जाम टाईम लागला. आम्ही ॲक्च्युली लाईनीमध्ये होतो, 11:30 लाईनीमध्ये होतो. 11:30 तर आम्हाला बरोबर 2 वाजता दर्शन भेटला. आणि येते वेळी आम्हाला तर 5 पायरीचं इथं व्हिडिओ घ्यायलाच भेटला नाही, पण आत्ता येतोय. जाम माहिती एवढा टाईम, त्यात अर्धी माणसं तर अशीच पुढे जायची, एक जण गेला क्रियापाडून दुसरी माणसं जायची. भरपूर काय वैतागलो जाम. तर खालती जातो, नाश्ता विष्टा करतो, काहीतरी जेवतो आणि निघू. अजून आम्हाला जायचं दुसरीकडे. अजून आम्हाला जायचं आहे केलंबा देवीला जायचं आहे. तर बघू कसं काय होतं ते. आता वाजले पण इथे भरपूर, बघू कसं काय ते. आता नाही झालं तर मग डायरेक्ट मग डोंबिवली. बघूया आता. जाम वैतागलोय. मागे एकदा आम्ही इथंच जेवायला बसलो होतो आणि त्या टायमाला पाऊस पडला होता. नशीब इथे जेवायला थांबलो होतं म्हणून. हा नशीब पाऊस तर नाही, इथे जाम वैतागलो असतो. त्याला आता जेवून निघालो एकविरेवरून. आता वहिनी कुठे जायचं आपल्याला? आता मी महडच्या गणपतीला जातो. सरळच आहे, ही सरळ आहे. मला काय मला बाईक घालायला शिकवायला. मला पाठी डोळे नाहीत ना. तर तिथे जेवायला थांबलेलो, जेवून आता निघतो आता. हे हमारा राणी. ही एक गाडी, ही एक गाडी आणि ती एक गाडी, अशा 3 गाड्या. चला निघतो, भेटू गणपतीच्या इथं.
नमस्कार मंडळी. काल रात्री झालो म्हणजे ॲक्च्युली 10 वाजले असतील घरी यायला एकविरावरून. माझ्या पण भरपूर आली तिकडे, खूप मजा केली. कारण दादा, वहिनी, ऋतिक, श्रद्धा आणि माझा मित्र होता यश करून. आम्ही 6 जण गेलो होतो आणि निघालो तिकडून. ॲक्च्युली आम्हाला दर्शनाला टाईम लागला भरपूर. काय फर्स्ट टाईम आम्हाला एवढा टाईम लागला, कारण की अर्धी माणसं तर अशी लहान पोरांना घेऊन पुढे पुढे जायची. मग आता काय बोलू पण नाही शकत, मग त्यांना घेऊन गेलो. मग पुढे मग तिकडून मग निघालो, तेव्हाच मग आलो घरी. आणि मध्ये आलो तर पाऊस लागायला लागला भरपूर. मग तिथे आमचे 1-1.5 तास तिथेच आमचा गेला असाच. तिकडून मग रात्री आलो तर पूर्ण वैतागलो होतो. बोलो उद्या बनवतो सर्व व्हिडिओ एडिट करू. मग ते आता काय करायचं बोलो. आता सकाळ आलं, उठलो जरा फ्रेश बी झालो, आंघोळ घेऊन केली. मला आता व्हिडिओ एडिट करायची आहे बोललो. चला तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये दाखवतो. अशाच नवीन व्हिडिओ भेटू आपण परत. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच तुमचा सपोर्ट द्या. अशाच भेटू तर नवीन व्हिडिओमध्ये. बाय.